नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या सिरीजचा दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहोत. त्या व्हिडिओमध्ये एमपीएससी कंबाईनचे जे प्रिलिम्सचे पेपर आहेत त्याच्यात इतिहास या विषयाचा आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत. तो प्रश्न कुठनं येतोय, तो प्रश्न काही माहित नसताना कसा टॅकल करायचा हे आपण या व्हिडिओतनं सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न, भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता बघा, काही ज्या गोष्टी असतात जे तुम्हाला पाठच पाहिजे त्याला दुसरा काय पर्याय नसतो. जसं की याच्यामध्ये पहिलं जे वाक्य आहे की सार्वजनिक बांधकाम खातं म्हणजे PWD पब्लिक वर्क डिपार्टमेंट हे लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण करण्यात आला. 100% बरोबर आहे. सर्व पुस्तकात तुम्हाला हे वाक्य भेटून जाईल. तसंच तुम्हाला दुसऱ्या गोष्टी पण माहिती पाहिजे, जसं खातेनिहाय पद्धत किंवा पोर्टफोलिओ सिस्टम कॅनिंगच्या काळात आलं होतं. तुम्हाला असे फॅक्ट आहे ते माहितीच पाहिजे. मग जर तुम्हाला पहिला पर्याय माहिती असेल तर BCD हा विधान बरोबर वाला पर्याय घट होतो. दुसरं बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि जॉन शोअर यांच्या काळात रस्त्याच्या बांधकामाला मोठी चालना भेटली. आता आपण जर इतिहास नीट वाचला तर आपल्याला एक गोष्ट कळते की कॉर्नवॉलिस आणि जॉन शोअर म्हणजे बघा काय झालं होतं, कॉर्नवॉलिस यांनी एक कमिटी नेमली होती जॉन शोअरच्या अध्यक्षतेखाली आणि त्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमलेल्या शिफारशीवरनं कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत लागू केली. मग ह्या दोघांची नावं आपल्याला जमीन सुधारणा पद्धत मध्ये दिसत आहे, रस्ते बांधकाम मध्ये दिसत नाही. त्यामुळे जर ब कट केलं तर इथं पण ब आहे, इथं पण ब आहे आणि हे फक्त तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल तर डायरेक्ट तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. मग मला फक्त एवढं माहिती आहे की लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि जॉन शोअर हे कायमधारा पद्धतीच्या रिलेटेड आहेत, ह्यांच्या रस्त्याशी काही संबंध नाहीये. मग जर मी हे पर्याय कट करतो तर बी डायरेक्ट उत्तर तुम्ही पोहोचू शकता. तिसरा पर्याय पण आपण बघून घेऊ. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले. आता बघा, सुरुवात जरी ब्रॉड गेजने झाली तरी ऍक्च्युअल मध्ये ते नॅरो गेज आणि मीटर गेज मध्ये जास्त फोकस केलं होतं त्याने, त्यामुळे हा पर्याय पण चुकीचा आहे. आणि नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ते सुधारणा योजना दिली होती, हे पण बरोबर आहे. कधी ते 20 वर्ष आहेत? 1941 ते 1961. ऍक्च्युअली 63 मध्ये चालू झालं होतं, पण 41 ते 61 म्हणतो. इतर रस्ते सुधारणा संदर्भात योजना कुठल्या आहेत? तर एक आहे मुंबई, एक आहे नागपूर आणि एक आहे लखनौ. ठीक आहे, हे सगळं लक्षात ठेवा. म्हणजे बघा, काही वेळेस असं होतंय की तुम्हाला एक पर्याय माहिती पाहिजे आणि तो नसेल माहिती तर तुम्हाला ते लॉजिकने जाता आलं पाहिजे. लॉजिकने गेले की डायरेक्ट उत्तर येते. बघा, मला फक्त एकच पर्याय माहिती होता की कॉर्नवॉलिस आणि शोअर हे दोघं रस्त्याच्या रिलेटेड नाहीये, ते कायमधारा पद्धतीच्या रिलेटेड आहे आणि मी डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचलो. तुम्हाला कसं जमलं पाहिजे. इतिहासामध्ये काही गोष्टी नीट वाचल्या तरी सुटणार. म्हणजे इतिहास कठीण आहे हा भाग नाहीये. इतिहासाचे प्रश्न जर तुम्ही नीट वाचले आणि तुमच्या जे नॉलेजचा वापर केला तर तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आपण मागच्या 23च्या व्हिडिओमध्ये पण हेच पाहिलं आणि आता 22च्या व्हिडिओमध्ये पण आपण हेच पाहणार आहोत. 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? आता बऱ्याच मित्रांनी याचं उत्तर प्रेस्कॉट मारलं होतं. का? कारण की 2020 ला प्रेस्कॉट वर प्रश्न आला होता. तर आपल्याला काय वाटलं की प्रेस्कॉटचं आता थोडंसं डिटेल्स एमपीएससी वाल्यांनी वाचलं असेल आणि परत त्याच्यावर प्रश्न विचारला, परंतु याचं उत्तर ब्राईट आहे, ब्राईट. आणि हे पण आयोगाने जेव्हा उत्तर दिलं तेव्हा बऱ्याच जणांना माहिती पडलं. हा प्रश्न कोणत्या कॅटेगरीत आहे? हा प्रश्न अतिशय कठीण कॅटेगरीत आहे. हा प्रश्न ट्रॅडिशनल तुम्हाला बुक मध्ये दिसणार नाही, त्याच्यामुळे या प्रश्नाचा लोड घ्यायचा नाही. म्हणजे तुमच्याकडे 15 प्रश्न आहेत किंवा 10 प्रश्न इतिहासात आहेत, त्यातला 1 ते 2 प्रश्न असे येणार. तर तुमचा फोकस हे पुढच्या 8 प्रश्न किंवा पुढच्या 13 प्रश्नावर असलं पाहिजे. त्यामुळे हा अत्यंत कठीण प्रश्न आहे. याचे कुठे सोर्स सुद्धा आपल्याला नीट सापडत नाहीये आणि याचं उत्तर ब्राईट आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. पुढे खूप जास्त विचार करायला लावणारा प्रश्न, ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता? आता ब्रिटिशांची जी अर्थव्यवस्था होती किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी अर्थव्यवस्था पद्धत होती त्या 3 बाबी आहेत किंवा 3 कार्यकाळ आहेत त्यांचे. एक आहे 1757 ची प्लासीची लढाई ते 1813 चा चार्टर ऍक्ट पर्यंतचा कार्यकाळ. दुसरा आहे 1813 चा चार्टर ऍक्टचा जो कार्यकाळ आहे तिकडनं 1858 चा राणीचा जाहीरनामा आणि तिसरा आहे 1858 चा राणीचा जाहीरनामा ते 1947 चा भारत स्वतंत्र कायदा. आता हा बघा,
हा जो पिरियड आहे ना 1757 ते 1813, हा जो पिरियड आहे इथं ईस्ट इंडिया कंपनीची कंप्लीट मोनोपोली होती. मोनोपोली म्हणजे एकाधिकार. एकाधिकार का होता? कारण की या दरम्यान फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच व्यापार करण्याचा अधिकार होता. परंतु तुम्ही ऑलरेडी पाहिलेलं की 1773च्या चार्टर कायद्यान्वये ब्रिटिशचे जे पार्लमेंट आहे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीवर कायदे तयार करू लागले आणि त्यांच्यावर कुठेतरी नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू लागले. म्हणून तर 1773चा चार्टर कायदा, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आला, त्याच्यानंतर 1793चा चार्टर कायदा आला, 1813चा चार्टर कायदा आला, 1833चा चार्टर कायदा आला. हे सगळे कायदे काय होते तर ब्रिटिश पार्लमेंटचा ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न होता. मग 1813 पर्यंत त्यांनी साधे कायदे केले. 1813च्या कायद्यात त्यांनी काय सांगितलं की आता 1813च्या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचा जो व्यापारी एकाधिकार आहे तो आम्ही रद्द करत आहोत आणि ईस्ट इंडिया कंपनीला फक्त चहा आणि चीन मधलं पण अफूचा व्यापार या दोन बाबी सोडल्या तर त्यांना जो व्यापाराचा अधिकार होता की फक्त ईस्ट इंडिया कंपनीच भारतात व्यापार करू शकते तो काढून घेण्यात आला. आणि मग तो अधिकार कोणाला देण्यात आला तर आता कोणतीही ब्रिटिश कंपनी भारतात जाऊन व्यापार करू शकते. फक्त दोन याला बाबी अपवाद काय, चहा आणि चीन. मग ह्यांनी जे विचारलंय की व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता. व्यापारवादी पिरियड म्हणजे कुठला रे, 1813 ते 1858चा पिरियड. मग याच्यात काय होतं, व्यापारी स्पर्धा नको हा पहिला पर्याय. तर व्यापारी स्पर्धा तर हव्या ना, ईस्ट इंडिया कंपनीची जी व्यापारी स्पर्धा नको ही जी पॉलिसी होती कुठं 1757 ते 1813 ही काढण्यात आली आणि काय म्हटलं आता व्यापारी स्पर्धा करूयात. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला आता कॉम्पिटिशन द्यायला लोक किंवा इतर कंपन्या यायला लागल्या होत्या, त्यामुळे हा पर्याय कट आहे. दुसरा, भारताचा आर्थिक विकास करणे अजिबात नाही, काही संबंधच येत नाही. तिसरं, आर्थिक घटकांवर नियंत्रण या पिरियड मध्ये होतं आणि या पिरियड मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्थिक घटकांवर नियंत्रण काढून टाकलं आणि इतर कंपन्यांना सुद्धा एंट्री देण्यात आली आणि त्याच्यामुळे हा पर्याय सुद्धा जातो आणि फक्त जास्तीत जास्त नफा कमवणे ब्रिटिश कंपन्यांद्वारे हा व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश होता. तुम्हाला कळालं असेल अशी मी अपेक्षा करतो. पुढे 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापन करण्याची तरतूद होती. बघा शब्द नीट आहे का, तरतूद. आता याच्यात बघा फेडरल कोर्ट स्थापन करायची तरतूद होती. बघा 1935च्या कायद्याने फेडरल कोर्ट स्थापन करायची तरतूद आहे. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टने सुप्रीम कोर्ट स्थापन करायची तरतूद होती. त्यामुळे या दोन मध्ये फरक आहे. फेडरल कोर्ट 1935, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट त्याच्यानुसार सुप्रीम कोर्ट. पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करायची तरतूद होती, त्याच्यामुळे 1935ला रिझर्व्ह बँकची स्थापना झाली. फेडरल रेल्वे म्हणजे काय, राज्याची वेगळी रेल्वे आणि केंद्राची वेगळी रेल्वे, फक्त तरतूद होती, त्यांनी स्थापन नाही केलं. ठीक आहे, त्यामुळे हा पर्याय पण बरोबर आहे. आणि हाय कमिशन जे पद आहे ते 1919च्या कायद्याने स्थापन केलं होतं आणि पहिले भारताचे हाय कमिशनर होते विल्यम स्टीव्हन मेयर. त्याच्यामुळे जर तुम्ही डी हा पर्याय काढताय तर साहजिक तुमच्याकडं ए बी सी हा पर्याय राहतो. तुम्ही फक्त एवढं जरी वाचलं असेल की 1919च्या कायद्यामध्ये हाय कमिशनर होता, तुम्ही डी 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 पर्याय काढून डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचता. इतका सोपा इतिहास आहे. पुढे जोड्या लावा, नावं आणि त्यांची कामं. बघा सगळ्यात पहिले आपल्याला सर्वांना माहिती आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, त्यांना आपण आद्य समाज सुधारक म्हणतो, मराठी पत्रकारितेचे जनक म्हणतो. त्यांनी आपले दर्पण दर्पण हा मराठीतला पहिला वृत्तपत्र त्यांनी काढलं होतं. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळात एक शेषाद्री प्रकरण खूप प्रसिद्ध झालं होतं. काय झालं होतं, नारायण आणि त्यांचा दुसरा भाऊ श्रीपाद यापैकी नारायण हा ख्रिश्चन धर्मात त्यांनी स्वीकार केला होता आणि ते जे सगळं काही प्रकरण होतं त्याला आपण शेषाद्री प्रकरण म्हणतो. तर तुम्हाला फक्त एवढं तरी माहिती असेल की आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं शेषाद्री प्रकरण आहे, तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचताय. कारण की दुसरं काय, 1ला 2 लावलं तर दुसरा काय पर्याय उरत नाही. दुसरं बघा, दुर्गाराम मंचाराम आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सुरत येथे मानव धर्म सभा काढली 1844ला. पुढे अॅनी बेजंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेज काढलं होतं जे पुढे जाऊन बनारस
कॉलेजच्या नावाने प्रसिद्ध झालं. आणि शेवटी केशवचंद्र सेन नॉर्मल स्कूल व विक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली. आता जे केशवचंद्र सेन बद्दल जे आहे नॉर्मल स्कूल आणि विक्टोरिया इन्स्टिट्यूट हे कुठल्या ट्रॅडिशनल पुस्तकात नाहीये, पण बाकी 3 पर्याय तुम्हाला ऍज इट इज ट्रॅडिशनल पुस्तकात भेटून जातील. त्याच्यामुळे हा पण प्रश्न आपण अतिशय सोप्या कॅटेगरीत टाकत आहोत. पुढे डॉक्टर भाऊदाजी लाड. डॉक्टर भाऊदाजी लाड यांचा जन्म आहे 1822 ला आणि हा प्रश्न विचारण्यात आला 2022 ला. आता बघा त्यांना 200 वर्ष पूर्ण झाली म्हणून हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे तुम्ही 75 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष, 125 वर्ष, 150 वर्ष आणि 200 वर्ष या सगळ्या तुम्ही घटना करून ठेवायला पाहिजे. आता यांनी काय विचारलंय की भाऊदाजी लाड कशाचे पुरस्कर्ते होते. सगळ्यात पहिले इतर पर्याय बघा. ख्रिस्ती धर्म अजिबात नसणार, कारण की आपल्याला माहिती आहे की काही भारतातली लोक होती ज्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रसिद्ध नाव माहितीये, पंडिता रमाबाई. परंतु भाऊदाजी लाड यांचा असा काही संबंध नव्हता. पुढे सामाजिक भेदभाव पुरस्कर्ते असणार का, तर नाही असणार. खूप कॉमन सेन्स वाला प्रश्न होता. पुढे स्त्री वृद्धाश्रम याचा पण काही संबंध येत नाही, तर विधवा पुनर्विवाह. प्लस जे लहान मुलं होते त्यांच्यासाठी पण डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी भरपूर प्रयत्न केले होते. त्यामुळे जर इकडे लहान मुलांच्या संदर्भात कुठला पर्याय असता तर तो पण बरोबर असता आणि विधवा पुनर्विवाह हा पर्याय तो पण बरोबर आहे. पुढे संथाळाच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. मला काहीही माहिती नाही या प्रश्नातलं, तरी मी तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचून दाखवतो. बघा, संथाळ म्हणजे आपल्याला माहिती आहे की संथाळी लोक आहेत ती आपल्या राजमहल टेकडीच्या आसपास आहेत. त्यांना कोणतं राज्य स्थापन करायचं होतं, एकदम सत्याचं राज्य. ते आदिवासी जमातीतली लोक होती आणि त्यांना ब्रिटिशांचं जे क्रूर राज्य होतं ते काढून सत्याचं राज्य स्थापन करायचं होतं. फक्त तुम्हाला एवढा पर्याय माहिती पाहिजे. संथाळांनी सत्याचं राज्य स्थापन करायचा निर्णय घेतला, म्हणजे काय बी बरोबर आहे. ठीक आहे, इथे विचारलंय काय चुकीचा पर्याय ओळखा. बी चुकीचे, बी चुकीचे, बी चुकीचे, झाला संपला विषय. डायरेक्ट उत्तर ए आणि सी विधान चुकीचं आहे, कारण की बी बरोबर आहे ना, आपण एकदम शुअर आहोत. त्यामुळे एकच माहिती असेल आणि याच्यात पण तुम्हाला खूप काय वाचायची गरज नाही. संथाळ उठावाची पहिलीच लाईन आहे की संथाळांना सत्याचं राज्य स्थापन करायचं होतं. एवढं जरी माहिती असेल तरी डायरेक्ट तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. इतर पर्याय जर बघून घेऊन संथाळाच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये देण्यात आली, असं काही नव्हतं. बघा, उठाव कुठे झालाय, राजमहल टेकडीच्या इकडं किंवा छोटा नागपूर प्लॅटूच्या या साईडला, म्हणजे ओडिसाचा जो आजचा भाग आहे त्या साईडला. आणि बातमी पंजाबी न्यूजपेपर मध्ये, हे काही लॉजिक बरोबर लागत नाहीये. ठीक आहे. दुसरं, ओ मॅली या अधिकाऱ्याने संथाळाच्या चकमकीचं वृत्तांत दिलं, अत्यंत बरोबर आहे. पण इकडे बघा, संथाळाचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला. कान्हू नव्हता विश्वासघाताने पकडला गेला, सिद्धू त्याचा जो सहकारी होता तो विश्वासघाताने पकडला गेला होता. त्याच्यामुळे इथं कान्हूच्या ऐवजी सिद्धू पाहिजे, म्हणजे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. ए आणि डी चूक, म्हणजे ए आणि सी चूक. त्यामुळे विधान पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे जाऊयात. गोपाळ गणेश आगरकरांची पुढीलपैकी कोणती वृत्तपत्र होती. आता बघा, सगळ्यांना माहिती आहे लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर या दोघांनी मिळून केशरी आणि मराठा वृत्तपत्र सुरू केली होती. त्यामुळे आपल्याला जर कन्फर्म ए पर्याय माहिती आहे तर आपण इथं 2 पर्याय कट करू शकतो, कारण की इथं पण ए नाहीये, इथं पण ए नाहीये. त्यामुळे ए आणि ए गेला, तुमच्याकडे 2 पर्याय राहतात. 2 पर्याय राहिले म्हणजे काय, तुमचं 50% उत्तर बरोबर येण्याची शक्यता असते. दुसरं बघा, सुधारक. बघा, झालं असं होतं की केशरी आणि मराठा वृत्तपत्र 1881 ला सुरू केलं होतं आणि 1887 ला आगरकर आणि टिळक यांच्यात काहीतरी वाद निर्माण झाला आणि 1888 ला आगरकरांनी स्वतःच एक वेगळं वृत्तपत्र काढलं, त्याचं नाव आहे सुधारक. मग बघा, ए आणि सी आणि ए बी सी. आता पूर्वी काही पुस्तकामध्ये वराड समाचार बद्दल नव्हतं, परंतु आता ते पुस्तक अपडेट करून वराड समाचार बद्दल माहिती आणलेली आहे. तर बघा, जेव्हा आगरकर हे अकोल्याला आपल्या शिक्षणासाठी गेले होते तेव्हा विदर्भातलं पहिलं वृत्तपत्र, त्याचं नाव आहे वराड समाचार, त्या वृत्तपत्रात लेख लिहून आपल्या आर्थिक गरजा त्या भागवत होते. त्याच्यामुळे वराड समाचार या वृत्तपत्राशी सुद्धा ते संबंधित आहेत आणि याचं उत्तर येतंय ए, बी आणि सी. तर असे आपण उत्तरापर्यंत हळूहळू एक एक पाऊल टाकून पोहोचत आहोत. पुढे अत्यंत सोपा प्रश्न,
खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. इंडिया नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. कुठं सुरू केलं त्यांनी? लंडन मध्ये सुरू केलं. का? भारतीयांचे प्रश्न लंडनच्या जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्या लंडनच्या जनतेने मग ब्रिटिश पार्लमेंटवर दबाव टाकायला हवा, या उद्देशाने इंडिया नावाचं वृत्तपत्र काढलं होतं. त्याच्यासोबतच त्यांनी अजून एक वृत्तपत्र काढलं होतं ज्याचं नाव आहे व्हॉइस ऑफ इंडिया. काय नाव आहे? व्हॉइस ऑफ इंडिया. पुढे त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. बरोबर. कोणासोबत केली? नाना शंकर शेठ यांच्यासोबत केली. कधी केली? 1852 ला. पुढे त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. बरोबर. कधी केली? 1866 ला. कोणासोबत केली? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यासोबत. आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते सेकंड भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशन भरलं कुठं? कलकत्ताला. त्याचे ते अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यामुळे याचं उत्तर काय येतं? दादाबाई नौरोजी. अत्यंत सोपा प्रश्न. व्हॉइस ऑफ इंडिया, इंडिया हे दोन्ही वृत्तपत्रांची लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. मुंबई, अहमदाबाद, मद्रास आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस हे 4 पर्याय. इथं लाला लजपत राय, बीपी वाडिया, महात्मा गांधी आणि नारायण मेघाजी लोखंडे. आता बघा, मुंबई आणि अहमदाबाद ही फक्त नावं लक्षात ठेवा. मुंबई असेल तर आपले मराठी माणूस नारायण मेघाजी लोखंडे आणि जर अहमदाबाद असेल तर महात्मा गांधी. आता बघा, तुम्ही जर हा पर्याय लावला, मुंबईचं गिरणी कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन महात्मा गांधी, मद्रास लेबर युनियन बीपी वाडिया आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस लाला लजपत राय. आता नीट ऐका. 1880 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघटना त्यांनी काढण्यासाठी प्रयत्न केला होता आणि 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली नारायण मेघाजी लोखंडे यांनी. पुढचा मुद्दा काय? अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन 1915 मध्ये महात्मा गांधी भारतात आले. त्याच्यानंतर त्यांनी बराच वर्ष म्हणजे 1-2 वर्ष ते पूर्ण भारत फिरले आणि त्याच्यानंतर काही जे उठाव होते किंवा काही जे चळवळी होत्या त्याचं त्यांनी नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो चळवळ होती ती म्हणजे 1917 ला चंपारण्य सत्याग्रह. त्या चंपारण्य सत्याग्रह झाल्यानंतर ते 1918 ला त्यांनी 2 सत्याग्रहांचं नेतृत्व केलं. त्याच्यामध्ये एक खेडा सत्याग्रह होता आणि एक अहमदाबाद कामगार चळवळ होती. त्या अहमदाबाद कामगार चळवळीच्या वेळीच अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची गांधींद्वारे स्थापना करण्यात आली. पुढे मद्रास लेबर युनियन 1918 ला बीपी वाडिया आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, याला आपण काय म्हणतो? आयटक, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, आयटक. आणि आयटकचे पहिले अध्यक्ष आहेत लाला लजपत राय आणि सचिव होते दिवान चमनलाल. आणि इंटक आहे, इंटकची स्थापना 1947 ला झाली आणि ती सरदार वल्लभभाई पटेल त्यावेळी होते. त्यामुळे आयटक आणि इंटक या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे याचा पर्याय येणार 4, 3, 2, 1. पुढे मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपल्याला काँग्रेसचे 4 अधिवेशन 5 अधिवेशन पहिले 5 पाठच पाहिजे आणि त्याचे अध्यक्ष पण पाठ पाहिजे. मग पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत? उमेशचंद्र बॅनर्जी. दुसऱ्याचे कोण आहेत? दादाबाई नौरोजी. तिसऱ्याचे कोण आहेत? बद्रुद्दीन तय्यबजी. आणि चौथ्याचे कोण आहेत? जॉर्ज यूल. जॉर्ज यूल हा पहिला ब्रिटिश व्यक्ती आहे जो काँग्रेसचा अध्यक्ष होता. त्याच्यानंतर बद्रुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम व्यक्ती आहेत जे काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर दादाबाई नौरोजी पहिले पारशी व्यक्ती आहेत जे काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते सगळे फॅक्ट आहेत. एकदम सोपा प्रश्न म्हटला तरी चालेल. तर आपण याचं उत्तर 2 येत आहे. पुढे 1 नोव्हेंबर 1866 ला स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेचा उद्देश काय होता? कोणी स्थापन केले रे? दादाबाई नौरोजी आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. दादाबाई नौरोजी आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आता मी यापूर्वी तुम्हाला बोललो की 1866 ला त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन कुठे काढली? लंडन मध्ये काढली. का काढली? त्यांचं असं म्हणणं होतं, दादाबाई नौरोजी यांचं म्हणणं होतं की आपण ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य सनदशीर मार्गाने घ्यायला पाहिजे. मग सनदशीर मार्गाने म्हणजे काय रे? अर्ज विनंत्या करून, ब्रिटिश पार्लमेंटला रिक्वेस्ट करून वगैरे वगैरे. मग त्यांच्या डोक्यात असं आलं की लंडन मध्ये बरेच भारतीय विद्यार्थी येत आहेत. कोणी सिव्हिल सर्व्हिस साठी येत आहे, कोणी बॅरिस्टर बनायला येत आहे, कोणी व्यापार करायला येत आहे. मग अशा सर्व भारतीयांना त्यांनी एकत्र केलं आणि मग ही संघटना काढली ईस्ट इंडिया असोसिएशन. या संघटनेचा मूळ उद्देश काय होता? की ब्रिटिश लोकांना भारतीयांचे प्रश्न पोहोचवणे. याचा परिणाम काय होणार
किती ब्रिटिश लोक भारतीयांचे प्रश्न ब्रिटिश पार्लमेंट पर्यंत पोहोचवतील आणि त्यांना त्यांच्या ब्रिटिश पार्लमेंटवर दबाव आणतील आणि त्या दबावापोटी ब्रिटिश लोक आपल्या भारतीयांना स्वातंत्र्य देण्याचा विचार करतील असा त्यांचा उद्देश होता. मग आता हे सगळं बॅकग्राऊंड तुम्हाला कळाल्यानंतर तुम्हाला स्त्री शिक्षणाचा काय संबंध आहे का? नाही. मग ए पर्याय गेला. धार्मिक शिक्षणाचा काय संबंध आहे का? नाही. हा डी गेला, हा डी गेला. डायरेक्ट उत्तर फक्त सी. आता राजकीय शिक्षण हा पण एक पर्याय बरोबर होता. आयोगाने याचं उत्तर बी आणि सी द्यायला पाहिजे होतं, परंतु आयोगाने फक्त लोकशिक्षण हा पर्याय ठेवलाय, त्याच्यामुळे आपण फक्त सी हा पर्याय म्हणू शकतो. तर तुम्हाला एवढं बॅकग्राऊंड सांगितल्यानंतर हा प्रश्न खूप सोपा वाटत असेल तुम्हाला. आता पुढे खूपच सोपा प्रश्न. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1884 यामध्ये कोणती व्यक्ती होती? तर बघा, यांना आपण ब्रदर इन लॉ म्हणतो. फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती तिलक. हे जे होते तिघ, या तिघांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली आणि ही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नंतर 1885 ला स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये विलीन झाली, मर्ज झाली. त्यामुळे तीन व्यक्ती आहेत, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती तिलक. फिरोजशाह मेहता खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत. मुंबईच्या अनभिषिक्त सम्राट असं सुद्धा त्यांना म्हणतात. म्हणजे नाना शंकर शेठ यांना पण म्हणतात, परंतु नंतरच्या काळात फिरोजशाह मेहता यांना अनभिषिक्त सम्राट असं म्हणायचे. पुढे आता हे प्रश्न खूप लॉजिकल आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहेत, पण त्या 4 वाक्यापैकी तुम्हाला एकही वाक्य माहिती नसलं तरी सुद्धा तुम्ही लॉजिकने हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. बघा कसं. फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूंपासून अलग केले पाहिजे. आता फोडा आणि झोडा हे धोरण आणण्याचा विचार एखादा भारतीय व्यक्ती करेल का? नाही, एखादा ब्रिटिश व्यक्तीच करू शकतो. त्याचंच म्हणणं असेल की फोडा आणि झोडा हे धोरण आणा आणि काय करा, हिंदूंना मुस्लिमपासून वेगळं करा आणि स्वतंत्र चळवळ कमकुवत करा. हे एखाद्या ब्रिटिशाचंच वाक्य असू शकतं. आणि पर्याय बी मध्ये फक्त ब्रिटिश एकच आहे, तो म्हणजे प्राचार्य बेग. हा प्राचार्य बेग कोण आहे? हा एकेकाळी अलीगड युनिव्हर्सिटीचा प्राध्यापक होता आणि त्याच्या सानिध्यात सर सय्यद अहमद खान आले आणि त्यांनी सर सय्यद अहमद खानला एका लिबरल विचाराच्या माणसापासून एक कडवट धार्मिक मुस्लिम व्यक्ती बनवला. तर हे जर तुम्हाला फक्त एक वाक्य शोधता आलं की कुठलं वाक्य ब्रिटिशांचं असू शकतं आणि कुठलं वाक्य भारतीयांचं असू शकतं, तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. हा प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला कुठल्याही नॉलेजची गरज पडणार नाही. ठीक आहे. बघा पुढचा, हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्र असून ती विरोधी राष्ट्र आहेत. हे आपलं सर सय्यद अहमद खानचं मत होतं. म्हणजे झालं असं की 1887च्या आधी सर सय्यद अहमद खान असं म्हणायचे की हिंदू आणि मुस्लिम हे एका सुंदर वधूचे 2 डोळ्याप्रमाणे आहेत. ठीक आहे. परंतु नंतर ते प्राचार्य बेक यांना भेटले आणि बेक यांनी त्यांना पटवून दिलं की तुमचे मुस्लिमांचं हित वेगळं आहे, हिंदूंचं हित वेगळं आहे. तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर तुम्हाला ब्रिटिशांना समर्थन द्यावं लागेल आणि एकदा तुम्हाला ब्रिटिशांना समर्थन दिलं की ब्रिटिश सुद्धा तुम्हाला समर्थन देतील आणि या समर्थनाचा वापर करून तुम्ही नोकरीत जावा, प्रशासनात जावा, तुमच्या मुस्लिम लोकांना शिकवा, असं सगळं त्यांनी सर सय्यद अहमद खान यांना सांगितलं. आणि याचा परिणाम काय झाला की सर सय्यद अहमद खान तिकडनं हिंदू विरोधी झाले, काँग्रेस विरोधी झाले आणि मुस्लिमांमध्ये त्यांनी असा प्रचार केला की आपले हित हे काँग्रेसच्या हितापेक्षा वेगळे आहेत. पुढे या प्राचार्य बेक यांनी मुस्लिम लीगची जी घटना होती किंवा मुस्लिम लीग चळवळीच्या स्थापनेमागे त्यांनी भरपूर मदत केली होती. त्यामुळे ही 2 वाक्य तुम्हाला कळाले. पुढे, महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरता नाहीये, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्याचं आहे. आता बघा, सविनय कायदेभंगाविषयी कोणतरी बोलतंय. सविनय कायदेभंगाविषयी सर सय्यद अहमद खान बोलतील का? नाही, कारण की ते तोपर्यंत हयातच नव्हते. पुढे प्राचार्य बेग म्हणतील का? ते पण नाही बोलणार. ते कधीच असं बोलू शकत नाही की काँग्रेसने हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली मुसलमानांना आणलं. असं बोलणारा कोण? सविनय कायदेभंगाच्या चळवळीला वेळेस होतं कोण? 2च व्यक्ती होते, एक तर मोहम्मद अली जिन्ना किंवा सावरकर. सावरकर हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणताय असं नाही बोलणार. मग बोलणारा कोण? मोहम्मद अली जिन्नाच. आणि त्याच्यामुळे हे पर्याय येतो. आणि भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत हा देश आहे, हे वाक्य आहे सावरकर. हे पण पूर्णतः हा प्रश्न लॉजिकवर सुटत होता, त्याच्यामुळे आपण याला सोप्या प्रश्नात गृहीत धरूया. पुढे,
महाराष्ट्रातील गुप्त संघटना, संघटक आणि त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या. आता बघा, हे गुप्त संघटना आणि संघटक जे आहे ते तुम्हाला ऍज इट इज 11वीच्या जुन्या इतिहासाच्या पुस्तकात भेटून जाईल आणि हे तिथूनच प्रश्न आलाय. बघा, सगळ्यात पहिले श्रीधर परांजपे फेमस आहेत, वर्धा नागपूर. सिद्धनाथ काणे यवतमाळ मधनं फेमस आहेत. दादासाहेब खापर्डे अमरावती आणि गंगाधर देशपांडे बेळगाव. आणि तुम्हाला फक्त यातलं सगळ्यात फेमस व्यक्ती मी सांगतो, सिद्धनाथ काणे आहेत. सिद्धनाथ काणे यवतमाळ, तुम्ही जर जोडी लावली तर बी तर 4 असा एकच पर्याय आहे, डायरेक्ट उत्तर येत आहे. मग इथं पण तुम्हाला 1 ते 2 जोड्या लक्षात ठेवायच्या. हे जे प्रश्न आहेत ते मोस्टली जोड्या लावा आहेत. कुठले? महाराष्ट्रातलं गुप्त संघटना आणि त्याचे संघटक, हे फक्त जोड्या लावामध्येच येतात. पुढे आपण एकदम मागं बघून घेऊयात. 1 2 3 म्हणजे सोपे प्रश्न मोजतोय. 3 4 5 6 7 हा पण सोपा आहे. 8 हा पण सोपा आहे. हा तुम्हाला नाही आठवणार कदाचित. 9 हा पण सोपा आहे. 10 हा पण सोपा आहे. 11 हा पण सोपाच आहे. हा लॉजिकल प्रश्न होता. हा कठीण प्रश्न होता आणि हा पण थोडासा लॉजिकल होता. पण किमान 11 प्रश्न बरोबर कन्फर्म येत आहे आणि बाकी 4 प्रश्न तुम्ही तुक्के माराल, त्यातला 1-2 बरोबर येऊ शकतात. आपण असं पकडूया की 2022च्या परीक्षेत 12 प्रश्न तुमचे सहज बरोबर येण्यासारखे होते. त्यामुळे तुम्हाला जी इतिहासाची भीती आहे किंवा इतिहास कठीण आहे ही जी तुमची धारणा आहे ती अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे इतिहासाचा जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि इतिहास विषयाला योग्य न्याय दिला, इतिहास विषय तुम्हाला तेवढे मार्क देऊ शकते. आपण ऑलरेडी 23चं पण पाहिलंय, 22चं पण पाहिलं की इतिहासात चांगले मार्क्स येतात. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. याची ऑलरेडी मी स्ट्रॅटेजी टाकली, तुम्हाला ती वाटली तर ती स्ट्रॅटेजी बघा आणि त्याच्यानुसार इतिहासाचा अभ्यास करा. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल, आमचा हा इनिशिएटिव्ह आवडला असेल तर पुढे मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.